नमस्कार मित्रांनो, माझे नाव अंजली आहे. लग्नाला 6 वर्षे झाली आहेत. मी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील साधी मुलगी आहे. गोरा रंग, लांब घट्ट केस, जे मी नेहमी सैल वेणीत बांधते. घराच्या कामात माझे शरीर मजबूत आणि भरपूर झाले आहे. माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक अबूत लोकांना थपकवते. माझ्या पतीचे नाव रोहन आहे. तो शांत स्वभावाचा आहे. दिवसभर शेतात काम करतो. आमचे एकत्र कुटुंब आहे. सासूबाई, सासरे आणि सर्वात मोठे जेठ अर्जुन. अर्जुनची वय सुमारे 29 वर्षे आहे. कडक चेहरा, उंच मजबूत शरीरयष्टी, रुंद खांदे आणि आवाजात असा खोलपणा की ऐकताच अंगात एक वेगळीच थरार येते. लग्नानंतर जेव्हा मी या घरात आले तेव्हा अर्जुन मला सन्मानाने पाहत, पण हळूहळू त्यांच्या नजरेत एक वेगळीच काळजी आणि ओढ दिसू लागली. रोहन बहुतेक वेळा बाहेर असायचा. घरात मी, सासूबाई आणि अर्जुन असत. एक दिवस सकाळी मी स्वयंपाकघरात चहा बनवत होते. माझी पातळ साडी घामाने अंगावर चिकटली होती. अर्जुन अंगणात वर्तमानपत्र वाचत होते. अंजली, चहात थोडी जास्त आलं घाल. आज थंडी जाणवत आहे. त्यांचा जड आवाज आला. जेव्हा मी चहा घेऊन त्यांच्याजवळ झुकले तेव्हा माझा पदर थोडा सरकला. त्यांची नजर एक क्षण तिथे अडकली आणि लगेच दूर केली. पण त्यांचा श्वास थोडा वेगवान झाला होता. तू खूप मेहनत करतेस. रोहनला अशी चांगली सून मिळाली आहे. पाहून आनंद होतो, त्यांनी म्हटले. त्यांच्या शब्दात दुहेरी अर्थ स्पष्ट होता. मी लाजून गेले. गाल लाल झाले. तुम्हीच सगळं सांभाळता जेठ, मी हळूच म्हटले. त्या दिवसानंतर माझ्या अंगात एक अनोखी ऊब राहू लागली. दुपारी सासूबाईंनी जुनी कपाट स्वच्छ करायला सांगितले. खोली अरुंद होती. अर्जुन मत्तीला आले. एक जड डबा उचलताना मी अडखळले. त्यांनी लगेच मागून मला धरले. त्यांचा मजबूत गरम हात माझ्या कंबरेभोवती घट्ट बसला. काही सेकंदच, पण माझ्या संपूर्ण अंगात वीज पसरली. त्यांची छाती माझ्या पाठीला चिकटली होती. पडली असतीस तर मोठा त्रास झाला असता. त्यांचा आवाज माझ्या कानाजवळ घुमला. मी थरथरून आभार मानले. जेव्हा त्यांनी हात काढला तेव्हा त्यांच्या बोटांनी माझ्या कंबरेवर थोडा वेळ अधिक विलंब केला. हवेत शांतता पसरली. नंतर त्यांनी एक जुनी लाल साडी काढली आणि हसून म्हटले, ही तुझ्या सासूबाईंच्या तारुण्यातली आहे. तू घाल, तुझ्या शरीराला खूप शोभेल. मी हसून टाळले, पण आत ऊब पसरली. पण माझ्या मनात अर्जुनचा तो स्पर्श फिरत राहिला. झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी नाल्याची साफसफाई होती. अर्जुन शर्ट न घालता काम करत होते. घामाने चमकणारे त्यांचे शरीर पाहताच माझा श्वास वेगवान झाला. जेव्हा मी झुकून बादली भरत होते, त्यांची नजर माझ्या पाठी आणि कंबरेवर अडकत होती. थकू नकोस. पाणी पी म्हणून त्यांनी माझा हात धरला आणि बाटली दिली. त्यांच्या मोठ्या हातात माझा मऊ हात काही क्षण राहिला. लोकांच्या मध्येही वाटले की फक्त आम्ही दोघेच आहोत. घरी परतताना त्यांनी माझ्या कानाजवळ म्हटले, तू खूप हिंमतीची आणि आकर्षक आहेस अंजली. रोहन भाग्यवान आहे. त्यांच्या आवाजातील ऊब थेट मनात उतरली. नहात असतानाही माझी ओली साडी अंगावर चिकटली होती. बाहेर आले तेव्हा अर्जुन समोरच होते. त्यांची नजर माझ्या ओल्या अंगावर फिरली. डोळे एक क्षण भुकेले झाले. मग त्यांनी नजर फिरवली आणि म्हटले, चहा बनव. पण आवाजात दडलेली तळमळ स्पष्ट होती. रात्री जेव्हा ते मला गोष्टी सांगत, त्यांची नजर माझ्या ओठांवर आणि गळ्यावर थांबत असे. एक रात्र त्यांनी म्हटले, कधी कधी मनाला काहीतरी हवं असतं, पण जबाबदारी थांबवते. हवेत आग होती. दिवस जात गेले. अर्जुन आणि माझ्यातली ती अनकही ओढ वाढत गेली. प्रत्येक छोट्या गोष्टीला आता दुहेरी अर्थ येऊ लागला. सकाळी चहा घेऊन जाताना त्यांची नजर माझ्या ओठांवर आणि साडीखालच्या अंगावर थोडा वेळ थांबत असे. ते काही बोलत नसत, फक्त हसत आणि म्हणत, अंजली, आज चहात तुझी सुगंध जास्त आहे. मी लाजे आणि आत गोड थरार जाणवत असे. एक दिवस सासूबाई मंदिरात गेल्या होत्या. घरात मी आणि अर्जुनच होतो. मी व्हरांड्यात पदर वाऱ्यात फडकत होता. अर्जुन अचानक मागून आले आणि म्हटले, अंजली, हा कपडा वर ठेव ना. जेव्हा मी हात वर करून ठेवायला लागले, माझी कंबर पूर्ण उघडी पडली. त्यांची नजर तिथे अडकली. मदतीसाठी हात पुढे केला, पण त्यांची बोटे माझ्या कंबरेवरून हळू सरकली. गरम स्पर्श. माझा श्वास अडकला. सॉरी, निष्ठले, त्यांनी जड आवाजात म्हटले. पण डोळ्यात पश्चात्ताप नव्हता. मी काही बोलले नाही. हृदय जोरात धडधडत होते. त्या रात्री मी अंथरुणावर करवटी बदलत होते. रोहन बाजूला झोपला होता, पण माझ्या डोळ्यांसमोर अर्जुनचा तो गरम स्पर्श आणि भुकेली नजर फिरत होती. मी स्वतःला समजावले की हे चुकीचे आहे, पण शरीर मानत नव्हते.
पुढच्या काही दिवसात शेताला पाणी देण्याचे काम सुरू होते. अर्जुन सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात असत. मी त्यांच्यासाठी दुपारचे जेवण घेऊन जात असे. एक दिवस उन्हाची तीव्रता जास्त होती. मी पाण्याची बाटली घेऊन गेले. ते घामाने भिजलेले होते. "ये अंजली, थोडा वेळ बस," त्याने म्हटले आणि चटई पसरवली. जेव्हा मी बसले, माझी साडी थोडी वर सरकली. त्यांची नजर तिथे अडकली. मग नजर फिरवून म्हटले, "तुझे शरीर इतके नाजूक आणि कोमल आहे. शेतात काम करूनही तू फुलासारखी ताजी दिसतेस." त्यांच्या शब्दांतील प्रशंसा माझ्या अंगात ऊब भरली. मी पाण्याचा ग्लास देताना त्यांच्या बोटांना स्पर्श केला. फक्त एक क्षण, पण तो पुरेसा होता. हळूहळू आमची बोलणी अधिक मोकळी होऊ लागली. संध्याकाळी सगळे झोपले की अर्जुन मला जुन्या गोष्टी सांगत. एक रात्र त्यांनी आपल्या लग्नाबद्दल सांगितले. त्यांची पत्नी खूप आधी वारली होती. त्यानंतर मी कधीही कोणाला जवळ येऊ दिले नाही त्यांनी. पण आता कधी-कधी वाटते की आयुष्यात काहीतरी उरले आहे. त्यांच्या डोळ्यात एकटेपणा आणि इच्छा दोन्ही होते. मी हिंमत करून त्यांचा हात धरला. "जेठ, तुम्ही एकटे नाही. मी आहे ना." माझा हात धरताना त्यांच्या बोटांनी माझ्या तळहातावर हळू दाब दिला. तो स्पर्श सांगत होता की हे फक्त सांत्वन नाही, काहीतरी अधिक आहे. आम्ही बराच वेळ हात धरून बसलो. हवेत शांतता होती, फक्त आमच्या वेगवान श्वासांचा आवाज. एक दिवस गावात छोटा उत्सव होता. मी लाल साडी घातली होती. तयार होऊन बाहेर पडले तेव्हा अर्जुन मला पाहताच थांबले. त्यांची नजर माझ्या अंगावर फिरली. "अंजली, आज तू खूप सुंदर दिसतेस," त्यांनी म्हटले. आवाजात तो थरार लपवता आला नाही. "ही साडी तुझ्या अंगावर जशी बसली आहे." मी लाजले पण आत आनंदी होते. उत्सवातही त्यांची नजर वारंवार माझ्यावर येत असे. जेव्हा मी नाचत होते, त्यांचे डोळे माझ्या हालणाऱ्या कंबरेवर टिकले होते. उत्सवानंतर घरी परतताना रस्ता शांत होता. अर्जुन माझ्याबरोबर चालत होते. अचानक वाऱ्याचा झोका आला आणि माझा पदर सावरला ठ्या. पण त्यांचा हात माझ्या खांद्यावर आणि गळ्यावर स्पर्शला. आम्ही दोघे एक क्षण खूप जवळ आलो. पण त्यांचा श्वास माझ्या चेहऱ्यावर पडत होता. "अंजली," त्यांनी फक्त इतकेच म्हटले. त्यांच्या डोळ्यात ती तळमळ आता लपवता येत नव्हती. मी नजर खाली केली, पण माझ्या अंगात आग लागली होती. घरी येऊन मी आरशात स्वतःला पाहिले. गाल लाल होते, श्वास वेगवान होता. मी विचार करत होते की हे कुठे जात आहे, पण थांबवताही येत नव्हते. दुसऱ्या दिवशी रोहन शहरात गेला होता. घरात फक्त आम्ही 3 जण होतो. संध्याकाळी अर्जुन मला वरच्या खोलीत बोलावले. काही जुने सामान पाहायला सांगितले. खोली अंधारी होती. आम्ही दोघे जवळ होतो. एक डबा काढताना मी त्यांच्या छातीला धडकले. त्यांची छाती मजबूत होती. हृदय जोरात धडधडत होते. "माफ करा," मी म्हटले. पण मागे हटले नाही. तेही हटले नाहीत. त्यांची बोटे माझ्या कंबरेवर पुन्हा आली. यावेळी दाब अधिक होता. "अंजली, तू मला काय आहेस हे तू जाणत नाहीस," त्यांनी हळू म्हटले. त्या क्षणी मासूबाईंचा आवाज आला आणि आम्ही वेगळे झालो. हृदय अजूनही धडधडत होते. अशा छोट्या-छोट्या घटना वाढत गेल्या. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक नजर, प्रत्येक बोलणे आम्हाला अधिक जवळ आणत होते. रोहनला कधी-कधी शंका येई, पण मी टाळत असे. आत मी जाणत होते की आता हा संबंध फक्त जेठ-सूनचा राहिला नव्हता. एक संध्याकाळ मी एकटी छतावर कपडे वाळवत होते. अर्जुन वर आले. सूर्य मावळत होता. लाल आकाशाखाली त्यांनी माझ्याजवळ येऊन उभे राहिले. "तुला पाहून वाटते जसं आयुष्यात रंग आलाय," त्यांनी म्हटले. मग हळूच माझ्या केसांना स्पर्श केला, फक्त हलकासा. पण माझ्या संपूर्ण अंगात वीज पसरली. मी त्यांच्याकडे पाहिले. त्यांचे डोळे भुकेले होते. "जेठ," मी फक्त इतकेच म्हटले. तो क्षण खूप लांब वाटला. आम्ही दोघे जाणत होतो की पुढे जाणे सोपे नाही, पण मागे हटणेही कठीण झाले होते. त्या छतावरील संध्याकाळनंतर सगळं अधिक तीव्र झालं. अर्जुन आता माझ्याकडे पाहत तेव्हा त्यांच्या डोळ्यात दडलेली ओढ स्पष्ट दिसत असे. मीही नजर चोरत असे, पण आत वाट पाहत असे की ते पुन्हा कधी येतील. रोहन शहरात गेल्यानंतर घरातील वातावरण अधिक खासगी झाले होते. सासूबाई सकाळी मंदिरात जात. एक दिवस दुपारी मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते. अर्जुन अचानक मागून येऊन म्हटले, "अंजली, आज काय बनवतेस?" जेव्हा मी वळले, ते खूप जवळ उभे होते. त्यांची छाती माझ्या छातीला जवळ स्पर्शली. माझा श्वास वेगवान झाला. "डाळ भात जेठ," मी थरथरत्या आवाजात म्हटले. त्यांनी हसून माझ्या गालावर बोट फिरवले. "तुझ्या हाताचं जेवण तर स्वर्ग आहेस." त्यांचे बोट माझ्या गालापासून ओठांजवळ आले. मी डोळे बंद केले. तो क्षण किती गरम होता. मग त्यांनी हात काढला आणि हळूच हसले. "लाजू नकोस अंजली, मी फक्त मजा करतोय." पण आम्ही दोघे जाणत होतो की ते मजा नव्हते. त्याच संध्याकाळी गावातील जमिनीच्या जुन्या वादामुळे अर्जुनला शहरातील न्यायालयात जावे लागले. त्यांनी मलाही सोबत यायला सांगितले कारण रोहन शेतात व्यस्त होता. "तुझी मदत लागेल," त्यांनी म्हटले.
आम्ही बसने शहरात गेलो. हॉटेलमध्ये 2 वेगळ्या खोल्या बुक होत्या, पण रात्री कोर्टाची बैठक उशिरा संपली. लॉबीत आम्ही दोघे बसलो, हलका अंधार, मंद प्रकाश. अर्जुनने आपल्या आयुष्याबद्दल सांगितले, पत्नी गेल्यानंतर मी कधीही कोणाला आपले मानले नाही, पण तू आल्यानंतर सगळं बदललं, अंजली. त्यांचा हात टेबलावर माझ्या हाताजवळ होता. मी हिंमत करून त्यांचा हात धरला. त्यांच्या बोटांनी माझ्या बोटात गुपरुंफल्या. आम्ही बराच वेळ हात धरून बसलो. त्यांच्या इतका अंगठीने माझ्या तळहातावर फिरत होत्या. तो स्पर्श इतका खोल होता की माझ्या अंगात. मी हळू विचारला, जेठ? ते माझ्या डोळ्यात पाहून म्हटले, जे व्हायला हवं होतं तेच चाललंय. त्या रात्री आम्ही आपापल्या खोल्यात गेलो, पण कोणाला झोप आली नाही. मी वारंवार दाराकडे पाहत होते. कदाचित ते येतील, पण ते आले नाहीत. कदाचित जबाबदारीने त्यांना थांबवले. घरी परतल्यानंतर ती शहरातील रात्र आमच्यामध्ये गुंजत राहिली. आता नजर भिडताच स्मित उमटत असे. एक दिवस मी त्यांच्या खोलीत कपडे ठेवत होते. ते अंथरुणावर निघाले होते. शर्टचे वरचे बटण उघडे होते. त्यांची छाती दिसत होती. मी कपडे ठेवून जायला लागले, तेव्हा त्यांनी म्हटले, अंजली थांब ना. मी थांबले. त्यांनी उठून माझ्याजवळ आले आणि माझी वेणी सोडली. लांब केस माझ्या पाठीवर पसरले. तुझे उघडे केस पाहण्याची इच्छा होते, त्यांनी म्हटले, आणि माझ्या केसात हात फिरवला. त्यांच्या बोटांनी माझ्या मानेला स्पर्शला. मी थरारून गेले. त्या दिवसानंतर छोट्या छोट्या भेटी वाढल्या. कधी छतावर, कधी जुन्या खोलीत, कधी अंगणात. प्रत्येक वेळी स्पर्श थोडा अधिक, बोलणी थोडी खोल. गावात मोठा सण येणार होता, जुन्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा. अर्जुनने मला जबाबदारी दिली की मी देवीदेवतांची सजावट सांभाळीन. मंदिराची छोटी खोली, दिवे पेटले होते. हलक्या प्रकाशात अर्जुनचे चेहरे अधिक आकर्षक दिसत होते. अंजली, आयुष्य मूर्तीसारखं आहे, बाहेरून दगड, आतून प्राण. तू माझ्या आतल्या प्राणांना जागं केलंस, त्यांनी म्हटले. माझ्या डोळ्यात पाणी आले. मी त्यांच्या छातीशी लागले. त्यांच्या मजबूत बाहुने मला घेरले. फक्त एक लांब आलिंगन. त्यांच्या हृदयाची धडधड माझ्या छातीवर जाणवत होती. त्यांचा हात माझ्या पाठीवर हळूहळू फिरत होता. ती ऊब, तो स्पर्श. मी सगळं विसरले. जेठ, मला भीती वाटते, मी कुजबुजले. भीती बाळगू नकोस, मी आहे ना. त्यांनी माझ्या केसांत चेहरा लपून म्हटले. त्या रात्री आम्ही बराच वेळ एकमेकांजवळ राहिलो. काही चुकीचे झाले नाही, पण जे झाले ते भावनांचा महापूर होता. सणाच्या दिवशी मंदिरात गर्दी होती. मी लाल साडीत तयार होते. अर्जुनने मला आपल्याजवळ ठेवले. जेव्हा मूर्तीत प्राणप्रतिष्ठा झाली, हवेत वेगळीच सुगंध पसरली. सगळे आनंदी होते, पण आमची नजर फक्त एकमेकांवर होती. संध्याकाळी घरी परतल्यावर अर्जुनने निर्णय सांगितला. रोहन आणि अंजलीला वेगळे घर बांधून देतोय. कुटुंब छोटे असेल पण नाते मजबूत राहील, त्यांनी म्हटले. सगळे आश्चर्यचकित झाले. मी रडले. अर्जुनने मला वेगळे बोलावले. अंजली, मी तुझ्या डोळ्यात पाहिलंय. तू चांगली आहेस. माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त प्रेम आहे. आणि ती आग जी आता विझू शकत नाही. मी त्यांच्या छातीशी लागून रडले. त्यांच्या बोटांनी माझ्या कंबरेवर दाब दिला. त्या दिवसानंतर घरातील वातावरण बदलले. रोहनला सगळं कळाले, पण तो शांत राहिला. कदाचित समजला होता. आम्ही वेगळ्या घरात शिफ्ट होऊ लागलो. पण अर्जुन दर आठवड्याला येत, सल्ला देत, मदत करत. आणि मग एक दिवस मला कळले की मी आई होणार आहे. अर्जुन सर्वात जास्त आनंदी होते. त्यांनी मला गळ्यात घातले आणि म्हटले, तू कुटुंबाला नवीन प्रकाश दिलास अंजली. त्यांचे आलिंगन यावेळी अधिक खोल होते. आई होण्याच्या बातमीने घरात आनंदाची लहर आली, पण माझ्यात आणि अर्जुनमध्ये ती गुप्त आग आता अधिक तीव्र झाली होती. प्रत्येक भेटीत तो स्पर्श आधीपेक्षा लांब आणि खोल होत असे. वेगळे घर बांधण्याची तयारी सुरू होती. एक दिवस संध्याकाळी मी एकटी घरी होते. रोहन शेतात गेला होता. अर्जुन अचानक आले. कशी आहेस अंजली? थकली नाहीस ना? मी हसले. माझे पोट हलकनसे उठू लागले होते. त्यांनी जवळ येऊन हात माझ्या पोटावर ठेवला. माझा भाचा किंवा भाची? त्यांनी हळू म्हटले. त्यांची तळहात गरम होती. तो स्पर्श थेट हृदयात उतरला. मी त्यांच्या छातीवर डोके ठेवले. त्यांच्या मजबूत बाहुने मला घेरले. आम्ही बराच वेळ तसेच उभे राहिलो. त्यांच्या बोटांनी माझ्या पाठीवर फिरत होत्या, कधी कंबरेवर दाब दिसत. तुझे शरीर आता अधिक नाजूक आणि आकर्षक झाले आहे, त्यांनी माझ्या कानात कुजबुजले. माझे संपूर्ण शरीर थरारले. मी त्यांची शर्ट पकडली. त्या क्षणी आम्ही दोघे खूप जवळ होतो. त्यांचा श्वास माझ्या चेहऱ्यावर, माझा श्वास त्यांच्या छातीवर. पण आम्ही थांबलो. जबाबदारीने पुन्हा थांबवले. दिवस जात गेले. वेगळे घर तयार झाले. आम्ही शिफ्ट झालो. पण अर्जुन दर दुसऱ्या दिवशी येत. कधी निमित्ताने, कधी मदतीच्या नावाखाली. एक दिवस पाऊस पडत होता.
रोहन बाहेर अडकला होता. अर्जुन छत्री घेऊन आले, भिजलेले होते. त्यांची शर्ट अंगावर चिकटली होती. शरीर स्पष्ट दिसत होते. मी त्यांना टॉवेलने पुसले. जेव्हा मी त्यांची छाती पुसत होते, त्यांची नजर माझ्या ओल्या ब्लाउजवर अडकली. अंजली, तुला पाहून स्वतःला थांबवणे खूप कठीण होत आहे, त्यांनी जड आवाजात म्हटले. मी नजर खाली केली, पण हात काढला नाही. त्यांच्या बोटांनी माझ्या ओल्या केसांत गुंतल्या. आम्ही एकमेकांजवळ आलो. त्यांचे ओठ माझ्या कपाळाजवळ होते. फक्त एक क्षण. पण तिकडे रोहनचा आवाज आला आणि आम्ही वेगळे झालो. रात्री रोहन बरोबर निघाले असतानाही माझ्या मन अर्जुनच होते. त्यांची गरम छाती, मजबूत हात, भुकेली नजर. मी विचार करत होते की हे प्रेम आहे की फक्त आकर्षण. पण जे होते ते खूप खोल होते. काही महिन्यांनंतर पुन्हा सण आला. यावेळी मी गरोदर होते. म्हणून कमी काम करत. अर्जुन मंदिरात माझ्याजवळच राहत. संध्याकाळी गर्दी कमी झाली तेव्हा आम्ही मंदिरामागील छोट्या खोलीत बसलो. दिवे पेटले होते. अंजली, तुला पाहून वाटते जसं सगळं गाव उजळलंय, त्यांनी म्हटले आणि माझा हात चुमला. मग हळूहळू माझ्या मनगटापासून बाहूकडे त्यांची बोटे वर चढत होती. मी श्वास रोखून बसले होते. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोललो. त्यांनी आपला एकटेपणा सांगितला. मी माझ्या कमजोऱ्या. मग त्यांनी मला आपल्या मांडीवर बसवले. माझी पाठ त्यांच्या छातीला लागली. त्यांचे बाहू माझ्या पोटावर होते. आम्ही फक्त तसेच बसलो. ऊब, सुकून आणि तळमळ तिन्ही एकत्र होती. घरी परतल्यावर रोहनने मला पाहिले. तू आज खूप आनंदी दिसतेस, त्याने म्हटले. मी हसून टाळले, पण आत अपराधबोधही होता. वेळ जात गेला. माझ्या पोटात मूल मोठे होऊ लागले. अर्जुन सर्वात जास्त काळजी घेत. कधी फळे आणत, कधी डॉक्टरांकडे सोबत जात. लोक म्हणत जेठ इतके प्रेम करतात. पण आम्ही दोघे जाणत होतो की हे प्रेम सामान्य नव्हते. एक रात्र एकटे घरी असताना अर्जुन आले. रोहन झोपला होता. आम्ही छतावर बसलो. चांदणी रात्र होती. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, मग हळू गळ्यात घातले. अंजली, तू माझे आयुष्य आहेस, त्यांनी म्हटले. त्या आलिंगनात ती सगळी तळमळ होती जी महिन्यांपासून जमा होत होती. त्यांचा हात माझ्या पाठीवर, कंबरेवर, केसात. मीही त्यांना घट्ट धरले होते. आमची शरीरे एकमेकांशी जुळली होती. हृदयाची धडधड मिसळत होती. मी तुला कधीही दुःख देऊ इच्छित नाही, त्यांनी माझ्या कानात म्हटले. पण ही आग विझत नाही. मी त्यांच्या छातीवर डोके ठेवले. मलाही तसंच होतंय जेठ. त्या रात्री आम्ही बराच वेळ एकमेकांच्या उभेत मिसळलो. कोणी पुढे गेले नाही, पण जे झाले ते त्यांचा सर्वात खोल मिलाप होता. मग एक दिवस कुटुंबात नवीन आनंद आला. सासूबाईंनी ठरवले की बाळाच्या जन्मानंतर आम्ही सगळे मिळून मोठा उत्सव साजरा करू. पण आत वादळही वाढत होते. रोहनला आता शंका येऊ लागली होती. तो शांत राहत, पण त्याच्या नजरा बदलल्या होत्या. अर्जुन आणि मी आता अधिक सावधपणे भेटत, पण प्रत्येक भेटीत ती जुनी आग पुन्हा पेटत असे. बाळाच्या जन्माची तयारी जोरात होती. मी आता जड झाले होते. पण अर्जुनच्या नजरेत माझी सुंदरता आधीपेक्षाही वाढली होती. ते म्हणत, गर्भावस्थेत तू अधिक निखरायली आहेस अंजली. तुझे शरीर जसं फुललंय. त्यांचे हे शब्द ऐकून मी लाजे, पण आत ऊब पसरत असे. एक दिवस दुपारी रोहन शेतात गेला होता. अर्जुन आले आणि म्हटले, आराम करत आहेस ना? मी अंथरुणावर निघाले होते. त्यांनी जवळ बसून माझ्या पोटावर हात फिरवला. मग हळूहळू त्यांचा हात माझ्या कंबरेवरून बाहूकडे आणि गळ्यापर्यंत पोहोचला. तुझी त्वचा आता अधिक मऊ झाली आहे, त्यांनी कुजबुजले. त्यांच्या बोटांनी माझ्या गळ्यावर फिरत होत्या. मी डोळे बंद करून निघाले होते. माझा श्वास वेगवान झाला होता. त्यांनी माझे स्पर्श आगीसारखा होता. पण तो स्पर्श आगीसारखा होता. जेठ, रोहन, मी थरथरत म्हटले. काळजी करू नकोस. त्यांनी मला शांत केले आणि पुन्हा आपल्या बाहूत घेतले. आम्ही बराच वेळ पाठीला लागली होती. त्यांचा हात माझ्या पोटावर आणि छातीखाली. ऊब, सुकून आणि प्रतिबंधाची तळमळ सगळे एकत्र होते. बाळाचा जन्म झाला. एक सुंदर मुलगी. संपूर्ण कुटुंब आनंदी होते. अर्जुन सर्वात जास्त. त्यांनी बाळीला मांडीवर घेतले आणि माझ्याकडे पाहून हसले. त्यांच्या डोळ्यात प्रेम, अभिमान आणि अनकही इच्छा होती. उत्सवाची तयारी सुरू होती. घरात पाहुणे येऊ लागले. पण अर्जुन आणि माझ्यातील क्षण चोरून चोरून निघत राहिले. त्या रात्री उत्सवानंतर जेव्हा सगळे थकून झोपले, अर्जुन माझ्या नवीन घरी आले. अंजली, आज तू खूप सुंदर दिसत होतीस, त्यांनी म्हटले. मी त्यांना आत बोलावले. खोलीत हलका प्रकाश होता. त्यांनी मला भिंतीशी बसवले. त्यांची छाती माझ्या छातीला लागली. त्यांचा हात माझ्या कंबरेभोवती घट्ट होता. मी तुला किती हवी आहे, त्यांनी माझ्या ओठांजवळ म्हटले. त्यांचा श्वास गरम होता. मी त्यांची शर्ट पकडली. आमचे श्वास मिसळले. त्यांचे ओठ माझ्या गालावर, मानेवर आणि खांद्यावर फिरले. मी थरारत होते. त्या रात्री आम्ही खूप जवळ आलो. शरीरातील ऊब, हृदयाची धडधड आणि आत्मीयतेचा मिलाफ. पण आम्ही सीमा ओलांडली नाही.
तरीही ती रात्र आमच्या नात्याची सर्वात खोल रात्र होती. सकाळी रोहनने मला पाहिले. त्याचा आवाज संशयास्पद होता. मी निमित्त केले, पण आता शंका खोल होत होती. अर्जुन आता अधिक सावध झाले होते, पण भेटी सुरूच होत्या. कधी शेतात, कधी मंदिरात, कधी छतावर. प्रत्येक वेळी स्पर्श वाढत, नजर अधिक खोल होत. एक दिवस रोहनने अर्जुनला थेट विचारले, भाऊ, अंजली बरोबर तुमचे नाते सगळं सामान्य आहे ना? अर्जुनने शांत आवाजात उत्तर दिले, हो, ती माझी सून आहे आणि मी तिचा जेठ. रोहन शांत झाला, पण तणाव वाढला. आता मी 2 आगांमध्ये अडकले होते. एकीकडे पतीचा अधिकार, दुसरीकडे अर्जुनचे ते खोल प्रेम जे मला ओढत होते. मग एक मोठा वळण आला. गावात जमिनीचा जुना वाद पुन्हा सुरू झाला. अर्जुनला पुन्हा शहरात जावे लागले. यावेळी त्यांनी मला सोबत नेण्यास नकार दिला. तू बाळीसोबत राहा, त्यांनी म्हटले. पण त्यांच्या डोळ्यात होते की ते एकटे जाऊ इच्छित नाहीत. ते गेले. पूर्ण 15 दिवस. त्या दिवसांत मी बेचैन होते. रात्री त्यांच्याबद्दल विचार करून करवटी बदलत. त्यांचे गरम बाहू, जड आवाज, स्पर्श सगळं आठवत असे. जेव्हा ते परतले, पहिल्या भेटीत त्यांनी मला घट्ट गळ्यात घातले. खूप आठवलीस तू, त्यांनी म्हटले. त्यांचे डोळे ओले होते. त्या दिवशी आम्ही बराच वेळ एकत्र राहिलो. माझ्या कंबरेवर हात फिरवला. माझे ओठ आपल्या बोटांनी स्पर्शले. आमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी होते. कुटुंब आता आधीसारखे राहिले नव्हते. बाहेरून सगळं शांत होते, पण आत वादळ चालू होते. अर्जुन परतल्यानंतर घरातील संपवणपण बदलले होते. रोहन आता अधिक शांत राहून बदलले होते. रोहन आता अधिक शांत राहू लागला असे. मी आत थरथरत होते. एक संध्याकाळ अर्जुन आले. रोहन घरी होता. त्यांनी सामान्य बोलणी केली, पण त्यांची नजर माझ्यावर होती. रात्री रोहनने मला विचारले, अंजली, तुला अर्जुन भावांशी काही अधिक ओढ वाटते का? मी घाबरले, डोळे खाली केले. नाही, ते माझे जेठ आहेत. पण रोहनला विश्वास बसला नाही. त्याने म्हटले, मी सगळं पाहतोय. त्या रात्री मी रडले. दुसऱ्या दिवशी अर्जुनला सगळं कळाले. त्यांनी मला वेगळे बोलावले. अंजली, मी तुला दुःख देऊ इच्छित नाही. जर तू म्हणालीस तर मी दूर होतो. मी त्यांचा हात धरला. मी तुम्हाला गमावू इच्छित नाही जेठ, पण हे नातेही तोडू इच्छित नाही. त्यांनी मला घट्ट गळ्यात घातले. यावेळी आलिंगनात वेदनाही होती, प्रेमही होते. त्यांच्या बोटांनी माझ्या पाठीवर कापत होत्या. तू माझी जान आहेस, त्यांनी म्हटले. मग त्यांनी रोहनला वेगळे बोलावले. दोन्ही भावांमध्ये लांब बोलणी झाली. रोहन रागावला होता, पण अर्जुनच्या शब्दांत सत्य होते. मी कधीही सीमा ओलांडली नाही, फक्त मनातून तिला हवी आहे, त्यांनी म्हटले. रोहन शांत राहिला. शेवटी त्याने म्हटले, भाऊ, कुटुंब तुटायला नको. हळूहळू गोष्टी नीट होऊ लागल्या. अर्जुन आता कमी येऊ लागले, पण जेव्हा येत तेव्हा त्यांच्या नजरेत तीच जुनी ऊब असे. आमची भेट आता कमी पण अधिक खोल झाली होती. बाळी मोठी होऊ लागली. मी आता आई बनले होते. पण आत ती स्त्री अजून जिवंत होती, जी अर्जुनच्या नजरेत सुंदर दिसत असे. एक दिवस सणावर संपूर्ण कुटुंब एकत्र जमले. अर्जुनने सगळ्यांना एकत्र केले आणि म्हटले, आयुष्यात नाती अनेक, पण मन जाणते. मी नेहमी कुटुंबाला आधी ठेवले. त्यांचे शब्द ऐकून माझे डोळे ओले झाले. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि हळूच हसले. वेळेनुसार ती आग मंद जरूर झाली, पण कधीच विझली नाही. आम्ही अजूनही एकमेकांकडे सन्मान आणि खोल प्रेमाने पाहतो. रोहन समजला होता. कुटुंब मजबूत झाले होते. मी अजूनही त्यांना जेठच म्हणते, पण मनात ती जागा नेहमी त्यांच्या नावाची आहे. ही कथा फक्त जेठ आणि सुनेची नाही. नात्यांची खोली, इच्छा, जबाबदाऱ्या आणि प्रेमाची आहे. विचार करणारे विचार करत राहतील की काही झाले की नाही, पण खरे तर समज आणि सीमांचे प्रवास होते. चांगले लोक समजतील. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.